नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघू शकता आपला गहू इथे निसवलेला आहे। तर आपल्याला इथे पाण्याचं नियोजन करून घ्यायचं, म्हणजेच आपण इथे जर पाण्याचं नियोजन लवकर करून नाही घेतले मित्रांनो, तर आपल्या तिथे जे बाणा असतं मित्रांनो दुधाना, तर ते पुढे चालून बारीक होणार नाही। त्यासाठी आपल्याला इथे पाण्याचं नियोजन करून घ्यायचं आहे। तर आपण बघू शकता साईडला पाणी चालू आहे, तर आपल्याला इथे पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे। तर या स्टेपला मित्रांनो आपल्याला पाणी भरपूर द्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला इथे पाणी दिवसाला 7 ते 8 तास पाण्याची आवश्यकता असते। तर आपल्याला 7 ते 8 तास पाणी द्यायचं आहे। दिवसा असेल तर लाईट दिवसा देऊ शकता किंवा नाईटला असेल तर नाईटला देऊ शकता। तर मित्रांनो आपल्याला इथे एक चूक करायची नाही मित्रांनो, आपला जर गहू बघ जास्त वाढलेला असेल मित्रांनो, म्हणजेच आपला गहू थोडा कमी आहे हाईटला, कंबरच्या थोडा खाली आहे, तर स्प्रिंकलरच्या सहाय्याने इथं दिले तरी काय हरकत नाही। त्यामुळे मी इकडे बघू शकता स्प्रिंकलर लावलेले आहे। तर तुमचा जास्त असेल मित्रांनो नवजेलच्या बरोबर स्प्रिंकलर गहू, तर मित्रांनो तुम्ही शक्यतो स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देणे शक्यतो टाळा, नाही तर आपल्या तिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आपण नवजेल लावून मोकळे होतो आणि पाण्यामुळे ते पूर्ण हवा पण असतो मित्रांनो, आणि त्यामुळे आपला गहू तिथं जास्त पडलेला दिसून होते। तर मित्रांनो आपल्याला या प्रकारे आहे ना नियोजन करून घ्यायचं आहे मित्रांनो। शक्यतो मित्रांनो वारे जर असेल तर आपल्याला तिथं पाणी देणे शक्यतो टाळायचंच आहे, नाहीतर आपला तिथे गहू जास्त पडलेला दिसून येते। तर मित्रांनो अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करून घ्या।